गावचा विकास करत असताना नको जात, नको धर्म, नको द्वेष, नको मत्सर. ग्रामसभा ही लोकांपर्यंत पोहोचत नाही किंवा ग्रामसभेमध्ये काय प्रश्न उपस्थित होतात ते लोकांसाठी काय योजना येतात हे लोकांना माहीत नसतात. त्याच्यासाठी एक आम्ही कीर्तनाची एक नियोजन केले. युवा पिढी पूर्णपणे जागृत झालेली आहे आणि तुम्ही जर या प्रशासनाच्या काळामध्ये तुम्ही खुर्चीचा गैरवापर करत असेल तर जनता किंवा युवा पिढी ही तुम्हाला 100% जाब विचारला जातील. आपण ग्रामपंचायतीला उभं राहावं, ते पदासाठी उभं राहावं किंवा त्यातून आपल्याला कुठला तरी आर्थिक लाभ मिळेल, तर ही जर मानसिकता असेल तर त्यांनी आता इथून पुढे असा विचार करू नये. या तरुणांचं कौतुक अख्खं गाव करायला लागलंय, कारण या पोरांनी ही ग्रामसभा गाजवली. या तालुक्यात अशी ग्रामसभा झाली नाही जी पर्यंती गावामध्ये झालेली आहे. तुम्ही काय म्हणताय, सगळ्या गोष्टीचा मेंटेनन्स वाढत जातो. आपल्या गावामधील कुठल्याही शाळेत जावा आणि तिथे विचारा की सीसीटीव्ही आहे का नाही. सगळ्या शाळेवर जावा म्हणतो की गावातल्या कुठल्याही शाळेवर जावा सीसीटीव्ही आहे का. सीसीटीव्ही आहे म्हणता बरोबर. अॅरो फिल्टरची चोरी झाली म्हणता. फिल्टरची चोरी नाही झाली बघा, नीट ऐकून घे. स्टार्टरची चोरी झाली. स्टार्टरची चोरी झाली बरोबर. मग ते कॅमेरा आता बघायला म्हणजे कधी चोरी झाली, त्याची कारवाई का नाही केली. चोरी झाली परवा दिवशी. थोड्या दिवसापूर्वी गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकर आपल्या चालूच होता. विशेष म्हणजे ग्रामसेवकाला माफी मागावी लागली. आजचा कार्यक्रम झाला ना, एक नंबर झाला. असंच जर कार्यक्रम होत गेलं आणि जवान पोरांनी जर सहभाग घेतला आणि एकत्रित करून ती किंवा राजकीय उभा राहणारी ती थोडं का होईना लक्षात त्यांचे येणार. आपण काम करायचं तरच आपण यात उतरू. अशी सभा होणं म्हणजे पहिलीच म्हणावं लागेल. स्वतः आपलं म्हणजे आपल्या तरुण पिढीनं स्वतः वैयक्तिक खर्च करून एवढी मोठी सभा भरवणं. आता तरुण पोरांनी एंट्री केली आहे. तरुण पोरांनी एंट्री केली आहे, चांगली गोष्ट आहे. आणि लोकांच्या पर्यंत हे तरुण पिढीपर्यंत ज्ञान पोहोचलं. बाबा ग्रामपंचायतमध्ये काय असतंय काय नाही हे त्यांना माहिती मिळाली. इथून पुढं काय होणाऱ्या गडबड घोटाळा होणार नाहीत, सावध होतील करणारे. पण तरुण पोरानं सरपंच व्हावं, त्याला संधी मिळावी ही माझी अपेक्षा. गेल्या वेळेस एकदा अशी झाली होती ग्रामसभा याच्या अगोदर, पण त्यावेळेस उपस्थिती कमी होती. यावेळेस भरपूर प्रमाणात उपस्थिती. म्हणजे तरुण पोरं जे प्रश्न विचारतात ते बदल करतील, पण त्यांची थोडा मला फॉल्ट वाटायला लागला पोरांमध्ये. काय कारण काय माहिती आहे का, मतलब कुठला नाही पाहिजे. मतलब वाटते जरा थोडा नॉर्मल. ते राजकारणात नाही आले पाहिजे. मतलब नाही पाहिजे. म्हणजे राजकारणात आली पाहिजे का? गावचं बघायचं ही मान्य आहे की, पण जी का तुम्हाला की मंदिराचं काम आम्हाला थोड्या दिवसात करायचं आहे. मग त्या ह्या पोरांनी ते मना घेतलं पाहिजे. घेतील का म्हणा असं थोडं वाटत नाही. कारण काय माहिती आहे का, ग्रामसेवकानं माफी मागितली. नाही बरोबर आहे. माफी मागितली म्हणजे ही चुकी गावल्यामुळे त्याला माफी मागितली ना. मी रमी खेळत नाही, दारू पित नाही, गांजा उडत नाही. मला एकच व्यसन आहे, शिजवलेलं अन्न खाणे. शिजवलेलं अन्न खाणे, बाकी काय मला विषय नाही. दारू पाणी असं. आता येणाऱ्या काळात गुडघ्याला पासून बांधलेले उमेदवार असतील सरपंच पदाचे, त्यांना काय वाटत असेल आता. म्हणजे पोरं आक्रमक झाले, प्रश्न विचारतात. अहो त्यांना आजची ग्रामसभा पाहून त्यासने अनुभवच आला असेल. आता ह्या तालमीत कसं आहे, मोकळं गेलं तर आपण डुबणार आहे. त्याला काय ते कमरेला बिंडा बांधावा लागतो पोहायला, अगोदर पाण्यात उतरायला. तेव्हा ते पावणार नाही तर मोकळा जाऊन काय करायचं आहे, डुबणार आहे. पहिला आता विचार राहील नाही. तर नवीन पिढी आहे, नवीन पिढीचे विचार चांगला आहे ते. आणि पोरांना पैसे देऊन गप करू शकतात. नाही ग बसणारी पोरं नाही, ग बसणारी पोरं नाहीत. नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सध्या मान तालुक्यातील पर्यंती गावामध्ये आहे. आज पर्यंती गावामध्ये ग्रामसभा होते. ही ग्रामसभा 13 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एक महत्त्वाची ग्रामसभा होते. आज 18 ऑगस्ट आहे. ही स्वातंत्र्य दिनानिमित्तची महत्त्वाची ग्रामसभा होते आणि ही ग्रामसभा आत्ताच पार पडली. खरं तर देशातला जेनजी जागा झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि जेनजीसोबत जेनजी अल्फा देखील जागा झाला आहे. कारण आता शाळकरी मुलंसुद्धा आपल्या छत्रीचा माईक करून प्रशासनाला प्रश्न विचारायला लागलेत. तरुण पोरं सगळे एकत्र झालेत. तरुण वर्ग जागा झाला आहे. आपण बघितलं असेल दिल्ली येथे जंतर मंतरवरती
लाखोंच्या संख्येने देशातील तरुण एकवटला होता. धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांचा राजीनामा देखील घेतला आणि आज मान तालुक्यातील याच पार्श्वभूमीवर आज मान तालुक्यामध्ये ग्रामसभेत देखील इथल्या तरुणांनी प्रश्न विचारले आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम देखील इथल्या सरपंचांनी ग्रामसेवकांनी केलं. खरं तर अशा प्रकारे प्रत्येक गावात जर ग्रामसभा झाली तर गावाचा विकास 100% होईल. आपल्यासोबत सरपंच आहेत जे सध्या प्रशासक आहेत परंतु आजच्या ग्रामसभेचे ते अध्यक्ष होते. आपल्यासोबत जे तरुण आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आपण त्यांच्याशी बोलणार आहे. खूप खूप स्वागत तुमचं. आजच्या ग्रामसभेमध्ये तुम्ही अध्यक्ष होता. तुम्हाला इथल्या तरुणांनी प्रश्न विचारलं, काय सांगाल? नाही बरं का, मी संतोष छगन नरळे, पर्यंती ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, परंतु आता सध्या प्रशासक म्हणून या ग्रामपंचायतीचे काम पाहत आहे. तरी या ग्रामसभेसाठी बऱ्याच वर्ष झालं गावात एक खतखत खेळत होती की ग्रामसभा होत नाहीत किंवा काय होत नाहीत. माझ्याच गावात नाही तर हा प्रश्न संपूर्ण तालुका जिल्हा राज्य लेवलचा विषय आहे की ग्रामसभेला लोक येत नाहीत. परंतु आमच्या या युवा पिढीच्या 2 व्यक्तींनी, अजय बाड आणि समाधान नरळे यांनी भरपूर प्रयत्न करून गावात जादाशी जादा किती लोक येतील किंवा आलेल्या लोकांची व्यवस्था वगैरे व्यवस्थित करून ग्रामसभेसाठी जो कोरमची आवश्यकता असते त्या पद्धतीने त्यांनी वाटचाल करून व्यवस्थितरित्या ग्रामसभेमध्ये जे प्रशासक म्हणून प्रशासकाला जे प्रश्न विचारायचे होते त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं समोर उभा राहून माईकद्वारे व्यवस्थितरित्या विचारले आणि गावाअंतर्गत ज्या काही अडचणी होत्या, उदाहरणार्थ घरकुलाचा विषय असेल किंवा इतर कुठला विषय असेल किंवा रस्ते, पाणी, आरोग्य, यावरती कशा पद्धतीनं उपाययोजना केल्यानंतर आपला गाव जेणेकरून विकसित गाव निर्माण होईल, 100% गावाचा कसा विकास होईल, या उद्देशानं ज्या पोरांनी एक विचारधारा मनात घेऊन युवा पिढी पूर्णपणे जागृत करून येणाऱ्या निवडणुकांमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये की बाबा संबंधित गावचा सरपंच कशा स्वरूपाचा असावा किंवा तो सरपंचांनी काय करावं म्हणजे या गावचा विकास होईल, जेणेकरून भविष्यात जे इच्छुक उमेदवार असतील एक त्यांच्यासाठी एक गोड असा संदेश आहे की युवा पिढी पूर्णपणे जागृत झालेली आहे आणि तुम्ही जर ह्या प्रशासनाच्या काळामध्ये तुम्ही खुर्चीचा गैरवापर करत असेल तर जनता किंवा युवा पिढी ही तुम्हाला 100% जाब विचारला जातील आणि त्याचं उत्तर तुम्ही देणं बंधनकारक राहील. तर तशा पद्धतीनं एक चांगला संदेश जे निवडणुकीसाठी सोम्या गोम्या राम्या जी इच्छुक असतात का नाही त्यांच्या आता लक्षात येईल की हा भूतकाळ संपलेला आहे आणि युवा पिढी ही वर्तमान काळाकडे वाटचाल योग्यरित्या करत आहे. त्यामुळे सावधगिरीनंच पाऊल टाकल्या जाणार, प्रशासक व्यवस्थितरित्या काम करणार, ह्या सगळ्या गोष्टी 100% घडून येणार एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. हां, हे होते 5 वर्ष हे सरपंच होते, सध्या हे प्रशासक आहेत आणि खरं तर आज या पर्यंती गावामध्ये ग्रामसभा व्हावी, लोक जमावी म्हणून या तरुणांनी कीर्तन आयोजित केलं. या कीर्तनानिमित्त सगळे लोक जमले आणि नंतर ग्रामसभा झाली. खूप खूप स्वागत तुमचं. काय उद्देश होता? तुम्ही कीर्तन आयोजित केलं, प्रश्न विचारले, काय होतं आमचं गावात? कीर्तन आयोजन करण्याचा एकच आमचा एक उपक्रम होता की गावातले तरुण किंवा महिला वर्ग जास्तीत जास्त ह्या ग्रामसभेला कसे उपस्थित राहतील हा आम्ही एक विचार केला आणि लोकांमध्ये जागृती एक निर्माण केली. ग्रामसभा ही लोकांपर्यंत पोहोचत नाही किंवा ग्रामसभेमध्ये काय प्रश्न उपस्थित होतात, की लोकांसाठी काय योजना येतात हे लोकांना माहीत नसतात. त्याच्यासाठी एक आम्ही कीर्तनाची एक नियोजन केले की लोक कशी जास्तीत जास्त येतील, एक वेगळा उपक्रम केला. ह्या माध्यमातून लोक जागृत होतील ह्याचा आम्ही विचार केला आणि ह्याच्यामधून जे काय गावातली विकास कामं आहे ते, जे काय महिलांसाठी योजना आहे त्या, ज्या काय पूर्ण होणार आहे त्या आणि जे काय पुढून आराखडा जे होणार आहे तो पूर्ण व्यवस्थित व्हावा ह्याच्यासाठी आम्ही ग्रामसभा घेतली. आणि येणाऱ्या इलेक्शनामध्ये जे पण काय सदस्य असतील, जे पण काय बॉडी असेल त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्या गोष्टीचा अभ्यास करून ह्या येणाऱ्या इलेक्शनामध्ये उतरावं आणि जे पण काही युवा पिढींचे प्रश्न असतील त्यांना जे पण काय गावामध्ये बदल घडवायचा आहे त्यांचे प्रश्न घेऊन त्या गावामध्ये बदल घडवला पाहिजे ही आमच्या प्रत्येक मुलांची इच्छा आहे. आणि या ग्रामस्थांच्या वतीने हे जे आम्ही पूर्णपणे व्यवस्थित जे नियोजन केलं हे शांततेत पार पडलं आणि अशाच प्रत्येक ग्रामसभामध्ये शांततेने ग्रामसभा व्हावी आणि प्रत्येक प्रश्नाचं हे निरसन व्हावं ही आमची अपेक्षा आहे.
काय सांगाल तुम्ही? खरं तर ग्रामसेवकांना माफी मागायला लावली, याबद्दल काय सांगाल? आमच्या पर्यंती गावातील लोकांच्या आणि तरुण पिढींच्या मध्ये एक खूप मोठी एक भयंकर लुप्त शक्ती आहे आणि ती शक्ती एका ग्राउंडच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यानं जिल्ह्यानं बघितली. आपण मीडियावर पण बघाल की तालुक्यातलं सगळ्यात मोठं क्रिकेटचं मैदान हे आमच्या पर्यंतीच्या क्रीडांगण हे पर्यंती गावामध्ये तयार झालेलं आहे आणि त्याच्यासाठी ग्रामपंचायतीनं पण आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. आणि तरुण पिढीमध्ये त्याचबरोबर जे वयोवृद्ध लोक आहेत तर त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होता की आपण ग्रामसेवकाला किंवा सरपंचाला किंवा त्या प्रशासक जो अध्यक्ष असतो तर त्याला काही प्रश्न विचारण्याचा अधिकार किंवा कशा पद्धतीनं प्रश्न विचारावे तर याच्यातली काहीच माहिती नसल्यामुळं बरेचशा दिवस झालं की जी सत्यता आहेत तर ती त्यांच्या पद्धतीनं कामकाज चालू होतं त्यांचं. आणि कुठंतरी आम्हाला वाटलं की बाबा या कामामध्ये पारदर्शकता यावी याच्यासाठी आम्ही सर्व तरुण मुलांनी एकत्र येऊन की या ग्रामसभेमध्ये कोरम पूर्ण व्हावा, म्हणजे 100 लोकां गणपुरती जर नसेल तर ग्रामसभा रद्द करण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये किंवा या 5 वर्षामध्ये 2च वेळा कोरम पूर्ण झाला आणि त्याच्यामध्ये एक वेळ तर अशी की दारूचं दुकान चालू करण्यासाठी त्या ग्रामसभेला कोरम पूर्ण झाला. म्हणजे चांगलं विषयाला थोडंसं बगल देऊन कुठंतरी एखाद्या दुसऱ्याच विषयाला पुढं घेऊन कोरम पूर्ण होतोय, पण चांगलं विषय तसंच रखडले जातात. आणि त्याच्यामुळं आम्हाला वाटलं की बाबा आता आम्ही पुढं यावं आणि मग लोक या ग्रामसभेला कशी उपस्थित राहतील आणि कोरम पूर्ण होईल तर याचा विचार करून आम्ही या कीर्तनाचं आयोजन केलं. 10 वाजताची ग्रामसभा होती तर 8 ते 9:30 या दरम्यान आम्ही कीर्तन आयोजित केलं. 9:30 ते 10 या दरम्यान आम्हाला चहा पानाची व्यवस्था केली आणि 10 वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली आणि कोरम पूर्ण झाला. आणि ग्रामसभेमध्ये आम्हाला जे प्रश्न विचारायचे होते तर ते अध्यक्षांना विचारले. सर्व प्रश्नांचं निरसन अध्यक्षांनी एकदम व्यवस्थितरित्या केलं. त्याच्यामध्ये काही प्रश्न असे होते की अध्यक्षांना पण त्याची माहिती नव्हती तर त्याच्या चौकशीचे आदेश अध्यक्षांनी दिलेले आहेत. याच्यामध्ये कोण जबाबदार आहे चुकीच्या एखाद्या कामासाठी तर त्याच्यावर कार्यवाही व्हावी अशी मानसिकता अध्यक्षांची पण आहे. आणि मग आता आम्ही सर्व ग्रामस्थ आमच्या आता एक वार्षिक आराखडा पण तयार करण्यात आला तर त्या वार्षिक आराखड्यामध्ये कुणाला काय कामं सुचवायची त्यांनी ती सुचवली देखील. आणि इथून पुढं आमचं एक मत आहे की इथून पुढं अशी कुठल्याही राजकीय व्यक्तीची मानसिकता होऊ नये की आपण ग्रामपंचायतीला उभं राहावं, ते पदासाठी उभं राहावं किंवा त्यातून आपल्याला कुठला तरी आर्थिक लाभ मिळेल. तर ही जर मानसिकता असेल तर त्यांनी आता इथून पुढं असा विचार करू नये. आम्ही सर्व जी तरुण पिढी आहे तर आता आम्ही एकवटलो आहे. आता आम्हाला ज्या पद्धतीनं क्रीडांगणाचं एवढं काम मोठं पूर्ण केलं, जवळपास 9 ते 10 लाख रुपये सगळ्या विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी एकत्र येऊन ते काढले आणि एवढं चांगलं क्रीडांगण तयार केलं. त्याच पद्धतीनं इथून पुढं गावामध्ये कुठलंही काम करायचं झालं तर आम्ही सर्व तरुण मुलं मग ते कुठल्याही ग्रामपंचायतच्या बॉडीवर जरी नसलो तरी ग्रामपंचायतीला सोबत घेऊन आम्ही ती कामं करू. आम्हाला जी काय कामं करायची आहेत तर ते आम्ही अध्यक्ष, सरपंच किंवा कोण ग्रामसेवक असतील तर ते त्यांना सुचवू. आता त्यांनी ग्रामसभेमध्ये आम्हाला तसं सांगितलं पण की इथून पुढं तुमचं जी तरुण पिढीचं कोणतंही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला घेऊन तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये या, त्याच्यावर ग्रामपंचायत अभ्यास करील आणि जी योग्य दिशा आहे त्या योग्य दिशेला जाऊन आपण त्याच्यावर कार्यवाही करू. तर मला वाटतं की बाबा हे सर्व विषय होतं, आपले सर्व तरुणांचे प्रश्न सुटतील आणि त्याच्यामुळं आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीनं ही ग्रामसभा पूर्ण पार पडली. आता आमच्या पुढं एकच आहे की काही प्रश्न प्रलंबित आहेत की ती पुढच्या ग्रामसभेमध्ये त्याचे उत्तर अध्यक्ष किंवा ग्रामसेवक आहेत ते देणार आहेत तर त्याची आम्ही वाट पाहत आहोत. त्याचबरोबर काही विषयामध्ये कारवाईचे आदेश दिलेले आहेत तर आमची इच्छा आहे की पुढील ग्रामसभेपर्यंत
त्यांच्यावर कार्यवाही व्हावी. आज ग्रामसेवकांनी तो तसा अर्ज मग वर विस्तार अधिकारी असतील किंवा BDO असतील त्यांना ते ग्रामपंचायतीच्या पत्रावर किंवा त्यांना जो काय कायदेशीर मार्ग असेल त्या मार्गाने ती करावी आणि आम्ही त्याची वाट पाहत आहोत. तुम्ही काय सांगाल? तुम्ही कीर्तनानिमित्त विविध गावामध्ये फिरत असता, तालुकाभर राज्यभर फिरत असता. खरं तर आता हे तरुण जागे झालेत तुमच्या गावातले, सगळ्यांनी जागं झालं पाहिजे का? तुमचं काय मत आहे? नाही, अतिशय गोड संकल्पना आहे. कारण प्रत्येक गावामध्ये मी कीर्तनाच्या निमित्तानं जात असतो. प्रत्येक गावामध्ये तरुण हा एकवटलेलाच असतो. कारण तरुणांचं बाउंडिंग जे असतं ते प्रत्येकाच्या गावाच्या विकासासाठी म्हणा किंवा मुलांच्या शैक्षणिक क्षेत्राबद्दल देखील असेल. काय आता काय गावामध्ये ग्रामपंचायत झाल्या, आपल्या तालुक्याचा विचार केला तर ग्रामसभा झालेल्या नाहीत. ग्रामसभा झाल्यात पण माहीत नाही लोकांना. परंतु ही वेगळी संकल्पना आज कीर्तनाच्या माध्यमातून ग्रामसभा झाली. त्याचं कारण एवढंच होतं, लोक करायचं म्हटलं तर त्यासाठी कोणतंही क्षेत्र निवडता आलं असतं. उदाहरणार्थ एखाद्या गाण्याचं वगैरे डान्स वगैरे स्पर्धा किंवा असं काही करता आलं असतं, लोक जमले असते. पण त्या क्षेत्राला वेगळं वळून भेटू नये म्हणून एक सांप्रदायिक उपक्रम आपण ही कीर्तनाचा राबवलेला होता. त्यामध्ये सकाळच्या क्षेत्रामध्ये कीर्तन, त्या कीर्तनाच्या ऐकण्याच्या दृष्टिकोनातून सर्व लोक एकत्रित येतील आणि एकत्र आल्यानंतर लोकांचं विचारविनिमय व्हावे याकरता आम्ही चहा वगैरे त्यांनी ठेवला होता सगळ्या मंडळींनी. आम्ही मग कीर्तन झाल्यानंतर ही ग्रामसभा आम्ही घेतली. प्रतिसादही तितक्याच जोरदार भेटला. तरुण एकवटले. तरुणांचं एकच होतं की बाबा शासनाला जाब विचारायचा आणि त्याचं प्रश्नाचं निरसन हे आम्हाला तितक्याच ताकदीने भेटलेलं आहे. काय प्रश्न राहिलेले आहेत ते सुद्धा ते सोडवणार आहेत. सगळा विचार या तरुणांनी त्यांना जाब विचारला, त्यांनी उत्तर दिलेले आहेत आणि असेच तरुण प्रत्येक गावातली यावेत, प्रत्येक क्षेत्रातले असू द्या. मग ते राजकीय क्षेत्रामध्ये जरी असले तर इमानीत आणि इतबारे काम करावं. प्रामाणिकपणे काम केलं तर आपल्या गावासाठी म्हणा किंवा आपल्या वैयक्तिकसाठी ते अतिशय चांगलं राहणार आहे. आणि हा उपक्रम आमच्या परिंती गावामध्ये राबवला. अतिशय सुंदर हे ग्रामसभा झालेले आहे. आणि इथून पुढं जे काही गावामध्ये कार्य होईल म्हणजे इथून पुढं तरी प्रत्येक पाऊल आदर्श सगळ्यांनी घ्यावा. आदर्श तर घ्यावाच, पण इथून पुढं जे काही कार्य गावामध्ये होईल तो व्यक्ती विचार करूनच ते कार्य केलं जाईल हे निश्चित मी या ग्रामसभेमधून सांगण्यात येईल. धन्यवाद. आपल्यासोबत वयस्कर आजोबा आहेत. काय सांगाल? अलीकडे या. काय एवढं या बोलू नाही ही पोरं सगळी एकत्र झालेत गावातली तुमची. चांगला एकत्र झालं पाहिजे आणि एकत्र आल्याशिवाय एक गट्टीच वाटते ना. काय बी समजा मिळून आलं काम एका दृष्टिकोनातून होतं मोठं. तुमच्या वयाचे माणसं एकत्र येतात का? पहिली येत होती की, पण आता काय झालं, मोबाईलचा जमाना आला, ह्याचा जमाना आला की त्याच्याने मोबाईलवर कळते समजा, मोबाईलवर कळते समजा. त्याच्यामुळे काय आता काय आमच्या माणसाला कोणी विचारत नाही ना. त्याच्यामुळे व्हॉट्सअप आलं, नेट आलं, समजा आलं, त्याच्यामुळे माणसाला अनुभव आला. अशी माझी अपेक्षा आहे आपल्या. चला ताई, गावातले तरुण पोरं एकत्र आलेत. आज ग्रामसभा पार पडली. तरुण पोरांनी प्रश्नांचा भडीमार केला. माझ्या तर दृष्टिकोनात ना ही अशी सभा होणं म्हणजे पहिलीच म्हणावं लागेल. स्वतः आपलं म्हणजे आपल्या तरुण पिढीनं स्वतः वैयक्तिक खर्च करून एवढी मोठी सभा भरवणं किंवा लोकांच्या जी गावातल्या लोकांच्या जी अडचणी येते ती समजून घेणं किंवा प्रशासनाला सांगणं कळवणं ही पहिलीच म्हणजे ग्रामसभा अशी मला वाटते. अतिशय सुंदर ग्रामसभा झाली. बस काय सांगताल? आज तरुण पोरं तुमच्या गावातली एकत्र झाले. तरुण पोरं एकत्र आले मग ते आनंद आहे सगळ्या गावाला. आणि तरुण पोरापैकी सगळे जुनं म्हातारे हे सरपंच आहेत ते सगळं बाजूला सारून तरुण पोरानं सरपंच व्हावं, त्याला संधी मिळावी ही माझी अपेक्षा आहे. आजची ग्रामसभा कशी झाली? म्हणजे सगळे एकदम मस्त झाली आणि अशीच व्हावी इथून पुढेही. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आमचं मागणं नाही. तुमचं काय मत आहे? आमचं काय मत नाही, गाव जसं चालल तसं आम्ही चालणार त्यांच्या पाठीमागे. बस विषय कट. आता तरुण पोराने एंट्री केली आहे. तरुण पोरांनी एंट्री केली आहे, चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. कारण तुम्ही काय करता? नमस्ते सर्वांना. माझा मी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक म्हणून. रोजगार सेवक आहे? हां, ग्राम रोजगार सेवक म्हणून. तुम्हाला आता प्रश्न विचारले? हो, विचारले प्रश्न. आणि प्रत्येक वेळी जे शासनाच्या ज्या काय योजना चालतात, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ह्या प्रत्येक योजनेची मी माहिती जास्तीत जास्त खालच्या लोकांच्यापर्यंत कशी पोचल, प्रत्येकाला ह्या गोष्टीचा लाभ कसा मिळेल याची दक्षता मी घेत असतो. आले की त्यांचा ते प्रस्ताव तयार करतो, पंचायत समितीकडे सादर करतो आणि प्रत्येकाला त्याचा शासनाचा वैयक्तिक लाभ मिळावा ही माझी
अपेक्षा असते नेहमी. मी माझ्या मनामध्ये कोणताही हा माझा तो माझा असा कोणताही भेदभाव न करता माझ्या कामाशी मी प्रामाणिकपणे आहे. खरं तर आता रोजगार सेवक तालुक्यामध्ये चर्चा आहे की पैसे घेतात. खरं रोजगार सेवकचा आता काय साहेब, आता तुम्हाला माझी कंडिशन सांगतो. आमचं आता जे काय असतं घरकुल, समजा घरकुलचा निधी आता 1,60,000 रुपये. तुमचा विषय वेगळा, तुम्ही कसं काम करता मला माहित नाही, पण माझ्या निदर्शनात आल्याप्रमाणे की कामं मंजूर करण्यासाठी पैसे घेतले जातात. खरं आहे का? कामं मंजूर करण्यासाठी आम्ही साहेब त्यांच्याकडून पैसे घेत नाही. मी घेत नाही, पण बाकीच्यांचा आपल्याला त्यांच्याशी बाकीच्यांच्या विषयी मी काय बोलू शकत नाही. त्यांचा प्रस्ताव तो पंचायत समितीला सादर करणार, तिथून ते मंजूर होऊन प्रस्ताव येणार. त्यांना आपण सांगणार, एखादी जर क्युरी आली त्या प्रस्तावाला का मंजूर झाला नाही, बाबा तुझं पैसे नको काय नको, चल तुझ्याबरोबर येतो, तुझी काय अडचण आहे ते आपण सॉल्व्ह करू, तुझं काम होऊन जाईल. पैशाचा विषयच येत नाही. आणि आता या घरकुल संदर्भात घ्यायला झालो तर गेली आता तुम्हाला सांगतो 7-8 महिने आमची शासनानं थटाच लावली आहे. आता मला काय सांगाल, हे तरुण पोरं एकत्र झाले तुमच्या गावासाठी चांगली गोष्ट आहे. ही तरुण पोरं एकत्र झाली ही चांगली गोष्ट आहे. आणि हे मुलांनी असंच यावं, विचारावं, जाब विचारावा आणि ह्याच्यापेक्षाही कार्यक्रम चांगला होईल. अशी ग्रामसभा आज ही झाली. ह्याच्या अगोदर 30 वर्षात मी बघितली. ह्यांच्या अगोदर जे अध्यक्ष होते, आता माझी ही 6वी ट्रिप आहे, 7वी ट्रिप आहे. मी ग्रामपंचायतला कर्मचारी म्हणून आहे. त्यावेळी त्या अध्यक्षांनीही तसं असंही झालं, शंका उपस्थित झाल्या तरुण मुलांच्या, पण त्यांनी बी त्या अध्यक्षांनी त्यावेळी तो प्रयत्न त्यांच्या अडचणी समस्याचं निवारण केलं. आणि आजची ग्रामसभा ही अतिशय उत्कृष्ट झाली, चांगली झाली. आणि लोकांच्यापर्यंत हे तरुण पिढीपर्यंत ज्ञान पोचलं. बाबा ग्रामपंचायतमध्ये काय असतंय काय नाही ही त्यांना माहिती मिळाली. अशीच त्यांना माहिती मिळाली, विचारावं याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. ओके. तुमच्या गावातले तरुण पोरं एकत्र झाले, भविष्यात काय ह्याचा फायदा होईल का तरुण पोरांचा? एकदम फायदा होणार. तरुण पोरं एकत्र झाल्यामुळं आता जी कामं तटलेली एकत्र होईल का लय विकास मोठा होणार पर्यंतीचा. बरोबर. म्हणजे जुनी मंडळी त्यांना काही जास्त माहित नाही यातलं. काय पहिलं का व्हायचं, मोठी फाण्यासाठी मी हो का ते हो, जे सरपंच व्हायचे ते आता जो खरं काम करणारीच होणार सरपंच, तेव्हा विकास होणारच. बरोबर. आता तुमच्यात एकच पोरांनी प्रश्नांचा भडीमार केला त्यांच्यावर. नाही ते एक कायद्यातनं नियमातनं बोला येत होतं, बोलली ती काय वाईट कोणाला कोण बोलली नाही, ती विचारणं हे प्रश्न विचारलं पाहिजे. हा, सरपंच बी बोललं व्यवस्थित, सगळीच बोलली व्यवस्थित, ही बी पोरं व्यवस्थित. आणि असं प्रश्न विचारताना कोणाला कुणी रागाला बी जाऊ नये आणि ती बराबर एकामेकाला उत्तर देत होती, ती भारी वाटली. हां, मग त्याच्यावर आता ही मोहरं जी बोलणारी आहे ती किंवा मोहरं चालणारी आहे ती किंवा राजकीय उभा राहणारी आहे ती थोडं का होईना लक्षात त्यांच्या येणार. आपण काम करायचं तरच आपण ह्यात उतरू, नाही तर आपल्याला काय ही मोहरं नुसतंच खायसाठी कोण पोरं सोडणार नाही. पोरं काय सोडत नसते ती. इथून मोहरं असं म्हणजे पोरं आताची पिढी हुशार झाली ना सगळी, पण त्याच्यामुळं सगळी मग एकत्र येते ती. काम कायच होईना तर म्हणजे त्याच्यासाठी थोडं चांगलं झालं आता ह्या पोरांनी जे आपलं तरुण पिढीनं. बरोबर. येस, धन्यवाद. हा, राजकारणात आता भ्रष्टाचार व्हायला लागलाय, कामं होत नाहीत. आता तरुणांनी एकत्र आल्यामुळे आता काय होईल? चांगलं वाटतंय. तुमची ओळख सांगा. मी पोलीस पाटील पर्यंत. कसं काम चालू आहे? पोलीस पाटील पर्यंत. म्हणजे काम कसं चालू आहे तुमचं? चांगलं आहे. ओके. तर आता आजच्या ग्रामसभेत तरुण पोरांनी प्रश्न उपस्थित केलं, ह्या अगोदर केलं का? नाही केलं. काय वाटतं गावाबद्दल, भविष्य कसं असेल? चांगलं होणार की असं जर राबवलं कार्यक्रम तर चांगलं होणार. तुम्हाला काय वाटतं या पोरांकडे बघून? हां, आजचा कार्यक्रम झाला ना, 1 नंबर झाला. असंच जर कार्यक्रम होत गेलं आणि जवान पोरांनी जर सहभाग घेतला आणि एकत्रित करून सगळे असं कार्यक्रम राबलेलं 1 नंबर आहे. ओके. हां. तर बघताय तुम्ही पर्यंती गावामध्ये या तरुणांचं कौतुक अख्खं गाव करायला लागलंय, कारण या पोरांनी ही ग्रामसभा गाजवली. या तालुक्यात अशी ग्रामसभा झाली नाही जी पर्यंती गावामध्ये झालेली आहे. सुरुवातीला ग्रामस्थ गोळा करण्यासाठी त्यांनी कीर्तनाचं आयोजन केलं, ग्रामस्थ उपस्थित झाले. आजपर्यंतचा इतिहासात एवढे ग्रामस्थ ग्रामसभेला कधी उपस्थित झाले नव्हते. त्यानंतर सगळे अधिकारी समोर बसवल्याने त्यांना स्टेप बाय स्टेप सगळ्यांना प्रश्न विचारले
आणि त्या प्रश्नांचं निरसन त्यांच्याकडून करून घेतलं. जे काय कामं झाली नाहीत तर ते त्यांचा शब्द त्यांनी घेतला. विशेष म्हणजे ग्रामसेवकाला माफी मागावी लागली. ग्रामसेवक या गावाची माफी मागतोय, माझ्याकडून काम झालं नाही हे करायला लावलं ह्या पोरांनी. खरंच या पोरांचं कौतुक आहे. देशातला तरुण एकवटतोय, त्याच प्रकारे मान तालुक्यातील तरुण देखील आता एकवटले आहेत. आता मला सांगा, तुमच्या गावामध्ये तरुण पोरं सगळे तुम्ही एकवटलाय. आजच्या तुमच्या गावाच्या इतिहासामध्ये अशी ग्रामसभा कधी झाली नव्हती. प्रथम झाले आज प्रथम झाली. सगळे विषय मांडले, मुद्दे सूत. इथून पुढं काय होणाऱ्या गडबड घोटाळा होणार नाहीत, सावध होतील करणारे. पण अशी ग्रामसभा प्रत्येक गावात झाली पाहिजे का? 100% झाली पाहिजे आणि सगळी मुलं एकत्र आली पाहिजेत. त्यामुळं बऱ्याच गोष्टी आता पिढी आहे ती सगळी सुशिक्षित आहे, त्यांना सगळं नॉलेज बऱ्यापैकी आहेत. काही जण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, त्या माध्यमातून त्यांना थोडेफार नॉलेज आहे. ते मुद्दे मांडलं पाहिजे तर सगळ्या गावचा विकास होऊ शकतो ह्याच्यामुळे. काय तुमचं काय म्हणणं, तरुण पिढी काय एकत्र झाली पाहिजे? तरुण पिढी एकत्र आली तर गावचा भरपूर विकास होतोय. गावात भरपूर अशी कामं एकत्र येऊन सगळी अशी वादविवाद होत नाहीत. आज ग्रामसभेला तरुण एकवटले, असे या अगोदर एकवटले होते का? गेल्या वेळेस एकदा अशी झाली होती ग्रामसभा याच्या अगोदर, पण त्यावेळेस उपस्थिती कमी होती. यावेळेस भरपूर प्रमाणात उपस्थिती, म्हणजे तरुण मुलं पण आहेत, ती प्रौढ व्यक्ती पण आहेत भरपूर प्रमाणात. काहीतरी खेळत होते रमी आणि पोलिसांनी पैसे वगैरे घेऊन गेले. तुम्ही काय करता? मी गावातलाच रहिवासी आहे. बर, हे सांगते ते खरं आहे का? काय मी कोणाचा चोरी केली का तेवढी सांग. काय आलंय कानाव, पण मी काय स्वतः समक्ष बघितलं नाही. आम्ही रमी खेळत होतो, रमी खेळताना तुमच्या कानावर आला असणारच की, पण चोरी केली का असं मी म्हणतो. असं होई काय खेळत होते ते? नाही, ती मला माहित नाही, माझ्या दिक्कत नाही. ती खेळू मुद्दाम काय सांगू पडेल. त्यांची गाडी नेले, पैसे नेले पोलीस. आयला चालला होता विषय मागायची, पोरा म्हणत होती. आता त्यासनी पोलिसांनी माहिती काय नेमकं काय झालंय प्रकरण. ती तुम्ही खेळता? कोण नाही. मी रमी खेळत नाही, दारू पित नाही, गांजा उडत नाही. मला एकच विषय नाही, शिजवलेलं अन्न खाणे. शिजवलेलं अन्न खाणे, बाकी काय मला विषय नाही. दारू पाणी असं. हां, मी काय करता काम? मी आता शेळ्या शेळ्या राखतो आणि आचार्याचं काम करतो. ही नाश्ता पाणीच्या नाश्ता दिलेला. तर आज जे ग्रामसभा झाली तुमच्या गावात, हे तरुण पोराकडे तुम्ही बघितलं, काय वाटलं? अहो, एकदम मजा आली. पोरांनी एकदम, युवा पिढीनं एकदम फर्स्ट क्लास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक धाऱ्यावर धरून जी काय गोष्टी नको होतं ती त्यांच्याकडून वधवून घेतलं, खरं काढून घेतलं आणि चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून आणि चांगली ग्रामपंचायत चालवावी आपली आणि गावाचा विकास व्हावा. आता येणाऱ्या काळात गुडघ्याला बाशिंग बांधलेले उमेदवार असतील सरपंच पदाचे, त्यांना काय वाटत असेल आता? म्हणजे पोरं आक्रमक झालेत, प्रश्न विचारतात. अहो, त्यांना आजची ग्रामसभा पाहून त्यासने अनुभवच आला असेल. आता ह्या तालमीत कसं आहे, मोकळं गेलं तर आपण डुबणार आहे. त्याला काय ते कमरेला बिंडा बांधावा लागतो पोहायला, अगोदर पाण्यात उतरायला. तेव्हा ते पावणार नाही तर मोकळा जाऊन काय करायचं आहे, डुबणार आहे. पहिला आता विचार राहील नाही. तर नवीन पिढी आहे, नवीन पिढीचे विचार चांगला आहे ते. आणि पोरांना पैसे देऊन गप करू शकतात? नाही, ग बसणारी पोरं नाहीत. ग बसणारी पोरं नाहीत. नाही. बदल करतील गावाचा विकास? 100%. काय काय केलं पाहिजे अजून गावात? अहो, गावाचा आताची ही तर सुरुवात आहे. अभि पिक्चर बाकी आहे साहेब. काय बोलताय? हो, कशावरून म्हणताय तुम्ही? अहो, आजच्या ग्रामसभेवरून प्रत्येक माणसाला कळणार आहे की बाबा ही बात मुलं कशी बोलते, ती ग्रामस्थ कसं ऐकून घेते, अधिकारी कशी उत्तर देते, ती ह्याच्यातनं सगळ्याला अनुभव येणार. ग्रामसेवकानं माफी मागितली, मग तो गुन्हेगार आहे ना, मागावं लागेल ना माफी. त्याला माफी मागावं लागेल 100%. त्याच्याकडे जर काय चुकी नसती तर माफी मागितली असती का? बरोबर. हां, बरोबर. तुम्ही शेळ्या राखता हां. आणि तुमची मुलं काय करतात? मुलं आहेत कामाला. हा, इकडे पुढे या जरा. माफी दुनिया मागते. ती माफी मागितली मी काय संपलं सगळं. चोरी करायचं मी मामाला पोलिस चालतं, कोर्टात चालतंय. ग्रामसेवकांनी माफी मागितली, मागितली ती आपण सगळ्या समोरून मागितली. पण ती कसं आंघोळाला मागितली आणि वरनं काय, हे काय सगळं खोटं आहे. म्हणजे जी मुद्द्याच्या होता मेन नागा नाही ते जर राहिला बाजूला. माफी आता उद्या मी खून एखादं करतो, माफी मागते कोर्टाला म्हणतो तुम्हाला माफी. काय वाटतं? तुम्ही वयस्कर झाला, तुमचं वय झालं, पण हे तरुण पोरं जे प्रश्न विचारतात ते बदल करतील? बदल करतील,
पण त्यांची थोडा मला फॉल्ट वाटायला लागला आहे. पोरांमध्ये काय कारण काय माहिती आहे का, मतलब कुठला नाही पाहिजे, मतलब वाटते जरा थोडा नॉर्मल. ते राजकारणात नाही आले पाहिजे, मतलब नाही पाहिजे. म्हणजे राजकारणात आले पाहिजे ते गावचं बघायचं ही मान्य आहे की, पण जी का तुम्हाला काय सुधारणा सांगतो, उद्या मंदिर होणार आपलं, उद्या कुठलं बी काय असेल तर गावच्या ह्या युनियनमध्ये जे मंदिर उभं करायचं का नाही त्याला विरोध करते ती, ही झालं नाही पाहिजे. मग उपयोग त्याचा काय मंदिर ही बघा, कुठल्याही गावात जावा असं हनुमानाचं मंदिर कुठल्याही गावात नाही. किती फास्टमध्ये आहेत, किती भारी भारी आहेत मंदिर. ही मंदिराचं काम आम्हाला थोड्या दिवसात करायचं आहे. मग त्या ह्या पोरांनी ते मना घेतलं पाहिजे. घेतील का म्हणून असं थोडं वाटत नाही. वाटत नाही कारण काय माहिती आहे का, वाटत का नाही माहिती आहे का, पोरांमुळेच होणार आहे का? पॉलिटिक्स होणार आहे पोरांमुळे बी, आमसारख्यामुळे होणार आहे. पण तिने आमसारख्याला सहमत केलं पाहिजे, बाबा तुमचं खरं आहे आणि आपण करूया. ही जर नाही केलं तर मग ती ग्रामदैवत आहे तुमचं. अहो ग्रामदैवत म्हणजे कुठल्याही पण गावात जावा, हे हनुमान मंदिर जे आहे का नाही, किती पाऊस आहे, एवढं मोठं गाव असून काय पीक आहे तुम्हाला, एवढं मोठं मंदिर असून ह्याला आपलं एवढं मोठं गाव आहे आणि मंदिर आपल्या गावाला नाही. ह्याला सहमती आम्ही सरकार केली पाहिजे बाबा, तुम्ही सगळे मुलांनी सगळ्यांनी मिळून. पण त्यांचा जरा फॉल्ट मला वेगळा वाटायला, त्यामुळं नाही वेगळं नाही, पोरं हुशार आहे ती. बरं, तुमचं काय मत आहे, आजची पोरांनी कशी गाजवली ग्रामसभा? एक नंबर गाजवली की, एक नंबर केलं. प्रत्येक ग्रामसभा अशी झाली पाहिजे. हो झाली पाहिजे. हो, तुम्ही काय करता? आपला मंडपचा व्यवसाय. हा मंडप तुमचाच आहे? हा आपलाच आहे मंडप. किती वर्षापासून करता? हे 4-5 वर्ष झाले, 5 वर्ष झाले. त्याच्या अगोदर काय करत होता? हा, त्याच्या अगोदर व्यवसाय होता घोड्याचा. बरं. त्यानंतर आता मंडपाचं चालू केलं, 4-5 वर्ष झाले. तुम्हाला कसं वाटतं आता, हे पोरं आवाज उठवत होते, बोलत होते, प्रश्न विचारत होते, ग्रामसेवकांना माफी मागितली? नाही, बरोबर आहे की माफी मागितली, म्हणजे ही चुकी गावल्यामुळे त्याला माफी मागितली ना, असा विषय झाला ना. चांगलं पोरं करते हे नवरा पोरं ते. तर बघताय, या पर्यंती गावामध्ये नागरिकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत. तरुण पोरं जागे झालेत, तरुण पोरं प्रश्न विचारायला लागलेत. तरुण पोरं प्रश्न विचारायला लागलेत आणि गावात आनंदाचं वातावरण आहे. येणारा भविष्यकाळ हा चांगला असेल असे नागरिक व्यक्त करतायत. तुम्ही आज हे सगळं पाहिलं, तुमचा हा मंडप आहे, काय सांगायचं तुम्हाला? मंडप मी ह्यासाठी आपल्या पोरांचे चांगले करतात म्हणून ह्यांना मी हे दिलंय, आपला असंच टाकलेला आहे. बरं, हे पोरं चांगलं काम करतात म्हणून तुम्ही मंडप हो दिलेला आहे ह्यांना. बर, कार्यक्रमासाठी. ओके. हो, आता असे हळूहळू पोरांना साथ देणारे तुमच्यासारखे वयस्कर मंडळी येतील पुढं? हो येतील की, हो येतील. येस. तर बघताय, अशा प्रकारे पर्यंती गावातील तरुण एकत्र झालेत आणि त्यांना नागरिक साथ देत आहेत. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.